नमस्कार मित्रांनो, बातमी वाचली आणि हसायला आलं. बातमी अशी आहे की न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रकाशकांनी मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI यांच्या विरुद्ध खटला दाखल केलेला आहे. काय तर म्हणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाखाली आमच्या बातम्या, आमची वृत्त चोरतात, असं त्यात म्हटलेलं आहे. ओपन AI जन्माला येण्याच्या आधी बरीच वर्ष महाराष्ट्रातले मामा उचले न्यूयॉर्क टाइम्समधले अग्रलेख किंवा बातम्या भाषांतरित करून आपलेच अग्रलेख त्याच्यावर लिहून उचलेगिरी करत आलेले आहेत. आणि हे एका वर्तमानपत्रापुरतं मर्यादित नाही आहेत. अनेक जण हे करत होते, पण हे असं करण्याच्या सवयीमुळे या वर्तमानपत्राचा जोक आणि सट्टा झाला. पण त्यांच्या विरुद्ध कोणी खटला दाखल केला नाही, कारण केला असता तरी काय मिळणार होतं. मायक्रोसॉफ्ट बलाढ्य कंपनी आहे, ओपन AI बलाढ्य कंपनी आहे. पण इथे मी ट्रॅक चेंज करतो, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे, आणि मी स्वतः पैसे भरून न्यूयॉर्क टाइम्स वाचतो, आणि त्यामुळे जरी वेगळ्या विचारधारेचा, विरोधी विचारधारेचा असला तरी देखील, पण न्यूयॉर्क टाइम्समध्ये 1851 पासूनचे सर्व वर्तमानपत्र उपलब्ध आहेत. म्हणजे एका प्रकारे भारताला आपल्याला आपल्या इतिहासाचा थोडासा अभ्यास करायचा असेल तर न्यूयॉर्क टाइम्सच्या आर्काइव्हमध्ये जाऊन, त्याच्या दिवशी असं काही तेव्हा त्यांनी भारताबद्दल काही खूप कव्हरेज नव्हतं, पण आपले आदरणीय चाचा नेहरू, महात्मा गांधी किंवा इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं, न्यूयॉर्क टाइम्सच्या दृष्टिकोनातनं या बातम्या कशा आल्या होत्या, महत्त्वाची जागतिक घडामोडी, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, याच्याही गोष्टी, शीतयुद्ध, हे सगळीच्या सगळी वर्तमानपत्र, त्याचे अंक 1851 पासून उपलब्ध आहेत. म्हणजे जवळजवळ 1,30,00,000 लेख उपलब्ध आहेत. आता जे वाचक असतात, त्यातलेही जे चोखंदळ वाचक असतात, संशोधक असतात, ते हे आर्काइव्ह शोधून त्याच्यातनं काहीतरी माहिती मिळवून त्याच्यावर प्रबंध वगैरे लिहू शकतात. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भस्म्या झालेला आहे. आणि त्यामुळे AI काय करतं, तर AI या सगळ्या लेखांचं सार काढून, म्हणजे या न्यूयॉर्क टाइम्सच्या 1,30,00,000 लेखांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल तयार केली जातात. आणि मग खास करून तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर मग या लेखात काय म्हटलेलं आहे, किंवा अशा प्रकारचे तुम्ही काय प्रॉम्प्ट देता, काय प्रश्न विचारता, त्याच्यावर तुम्हाला न्यूयॉर्क टाइम्सच्या बातम्या, वृत्त, मतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला AI तयार करून देऊ शकते. तुम्हाला जर त्याच्या विरुद्ध विचारांचे लेख हवे असतील तर तुम्ही देखील तशा प्रकारचे प्रश्न विचारून आपल्याला हवे तसे लेख तयार करू शकता. म्हणजे मामा उचले होते जे न्यूयॉर्क टाइम्सचे अग्रलेख कॉपी पेस्ट करून मराठीत छापायचे, त्यांचं तर कामच उरलं नाही. म्हणजे खरं तर हे जे सगळे MIDC, MTDC वगैरे राज्य सरकार उदाहरून त्यांना जी मदत करत असतं, त्यांनी खरं जर मायक्रोसॉफ्ट किंवा ओपन AIला मदत केली तर महाराष्ट्रात थोडी गुंतवणूकही जास्त होईल डेटा सेंटरमध्ये वगैरे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एका प्रकारे जगातली सगळी माहिती, आणि खास करून राजकीय माहिती, आर्थिक माहिती, ही सगळी गिळंकृत करून त्यावर आधारित बातम्या देणं, लेख लिहिणं इतकं सोपं झालेलं आहे की वर्तमानपत्रासाठी, म्हणजे खास करून जी पाश्चिमात्य वर्तमानपत्र आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ठीक आहे त्यांची विचारधारा काही असो, तुम्हाला पटेल न पटेल,
पण तरी देखील ज्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणतात, या सूत्रातनं त्या सूत्रातनं हे असं म्हणाले, ते तसं म्हणाले, या ठिकाणी असं झालं, या ठिकाणी ते हे अशा गोष्टी ते करत नाहीत. त्यामुळे पत्रकारांना कामाला लावून त्यांना विषय देऊन इतर ठिकाणून, जगातल्या कुठल्या ठिकाणून काही बातमी मिळाली, गुप्त बातमी मिळाली, तर ती बातमी गुप्त ठेवून ही जी पत्रकारिता आहे त्याच्यासाठी खर्च येतो. कारण कोणीतरी या सगळ्यांचे पगार, त्यांचे भत्ते, त्यांचा प्रवास, त्यांना त्यांच्या जीवाला असलेला धोका, या सगळ्याचा खर्च कोणीतरी करावा लागतो. आता हे सगळं एवढा मोठा खर्च करून जर तुम्ही एक वर्तमानपत्र तयार करता किंवा एक TV चॅनल किंवा एक न्यूज ऑर्गनायझेशन चालवता, तेव्हा तुम्ही दाखवलेल्या बातम्या, तुम्ही छापलेल्या बातम्या किंवा वृत्त हे जर AI गिळंकृत करून पूर्णतः त्याच्या कल्पनेने तशाच प्रकारच्या बातम्या रिअल टाईम करणार असेल, तर त्याचा धोका लक्षात घ्या. कारण आता काय झालं, या सगळ्या वर्तमानपत्रांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही मोबाईलवर आणि इंटरनेटवर वाचत असाल तर तुम्हाला कॉपी पेस्ट करणं बऱ्याच वर्तमानपत्रांनी बंद केलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी केलं आहे म्हणजे त्यांनी जवळपास सगळंचं सगळं वर्तमानपत्र, अगदी काही महिन्याला 10 लेख, महिन्याला 3 लेख, महिन्याला 5 लेख असा अपवाद वगळता जर तुम्हाला ते वर्तमानपत्र वाचायचं असेल तर पे वॉल असतं, तुम्हाला पैसे भरावे लागतात, वर्गणी भरावी लागते. सुदैवाने ही वर्गणी फार नाही आहे. न्यूयॉर्क टाइम्सची वर्गणी आपल्याकडच्या मराठी वर्तमानपेक्षा कमी आहे, 100 रुपये महिना वगैरे अशी आहे, आणि त्यामुळे ती परवडण्यासारखी आहे. पण तुम्हाला वर्गणी भरावी लागते, ती वर्गणी भरून तुम्ही ती वाचू शकता. पण AIच्या माध्यमाने ही जी लॉक केलेली आर्टिकल असतात ती कुठेतरी कोणीतरी शेअर केलेली असतात, आणि ती कुठेतरी कोणीतरी शेअर केलेली असली की AI ती वाचतो, आणि त्यावर आधारित तुम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या लेखात काय म्हटलं आहे किंवा काय झालं आहे ही गोष्ट तुम्हाला सांगतो. हे करायला AIला कोणताही खर्च येत नाही. जो काही खर्च असेल तो जे कॉम्प्युटिंग पॉवर त्यांची जी असते तेवढाच असतो. पण त्यामुळे असं होतं की अनेक लोकांनी आता, आणि तुमच्यासाठी ही आयडिया आहे की जर तुम्हाला असं काही, तुम्ही फार चोखंदळ नसाल की याच वर्तमानपत्रातला याच माणसाचा लेख वगैरे वाचायचा आहे, तर तुम्ही काय झालं आहे हे AIला विचारू शकता आणि बऱ्यापैकी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोचते आणि अगदी ताज्या घडामोडीही तुम्हाला मिळतात. पण त्या ताज्या घडामोडी AI कुठून सांगतं, तर ते न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वर्तमानपत्रांनी जी बातमी छापलेली आहे, आणि असे अनेक वर्तमानपत्र आहेत, वॉल स्ट्रीट जर्नल आहे, इकॉनॉमिस्ट आहे, फायनान्शियल टाइम्स आहे, गार्डियन आहे, सगळे चोरणाऱ्यातले तिकडनं चोरतात आपले. पण त्या सगळ्याची माहिती जर अशा प्रकारे दिली जात असेल तर भविष्यात या ज्या सगळ्या वर्तमानपत्रांसाठी, TV चॅनलसाठी हा धोक्याचा इशारा आहे. भविष्यात पत्रकारिता केवळ आणि केवळ राजकीय पैशावर टिकून राहील. अनेक ठिकाणी हे झालेलं आहे की फ्री न्यूजपेपर, म्हणजे रेल्वे स्टेशनवर वगैरे वर्तमानपत्र असतात, फुकट असतात, कारण कोणीतरी ते पैसे दिलेले असतात, आणि त्यामुळे त्याच्यात जाहिरात कुठली आणि वृत्त कुठलं हे कळत नाही. आपल्याकडे असंच झालं, बरीचशी वर्तमानपत्र, TV चॅनल ही मोठ्या उद्योग समूहांच्या ताब्यात आहे. त्यांच्यासाठी हा खेळ आहे, त्यांच्यासाठी 200, 400, 500 कोटी फार मोठा आकडा नाही. पण त्याच्यामुळे काय झालं आहे की हे सगळं, एवढा सगळा पैसा खर्च करून जर AIच्या माध्यमातून त्याला जर काही रेव्हेन्यूच मिळणार नसेल किंवा रेव्हेन्यू त्याच्यातनं मिळणारा महसूल कमी होणार असेल, तर या वृत्त उद्योगाबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी काहीतरी हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष वगैरे कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या लागलेली, म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की 175 वर्ष, 200 वर्ष भारतीय वृत्तपत्र जिवंत आहेत, चालू आहेत. इंग्रजी वर्तमानपत्र तर त्याच्याहून जुनी 300-400 वर्षांचाही इतिहास त्यांना आहे. आणि असं असताना शेवटी हा इतिहास, एवढा मोठा इतिहास अशासाठी झाला की कोणीतरी पैसे भरतं म्हणून वर्तमानपत्र चालतात. पण AIच्या माध्यमातून, आणि नुसतं जसे म्हणलं की नुसत्या बातम्या चोरायच्या नाही, त्यांची विचारधारा आहे त्याच विचारधारेच्या विरुद्ध लेख, म्हणजे शत्रूला मदत करायलाही, अशा प्रकारच्या गोष्टी या होत आहेत. आणि त्यामुळे आता न्यूयॉर्क टाइम्सने हे केलेलं आहे. आता इतर कोणती वर्तमानपत्र या सगळ्या ओपन AI विरुद्ध, क्लॉड विरुद्ध, जेमिनाय विरुद्ध यांच्याविरुद्ध खटले दाखल करतात, आणि खास करून त्याच्यात युरोपीय न्यायालय, भारतीय न्यायालय काय भूमिका घेतात. कारण अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्र अतिशय ताकदवाने, कदाचित ट्रम्प आत्ता त्यांची भूमिका आणि न्यूयॉर्क टाइम्सची भूमिका बदलतात. ते काही महाराष्ट्र सरकार नाही की विरोधी पक्षाच्या वृत्तपत्रांना
कडेवर घ्या, खांद्यावर घ्या, त्यांना प्रायोजित करा. ट्रम्प यांचं धोरण स्पष्ट आहे. जो आपल्या बाजूनी बोलेल केवळ त्यालाच मदत करायची. आणि त्यामुळे कदाचित अमेरिकेत याबद्दल फारसं काही होणार नाही, पण कदाचित युरोपामध्ये आणि इतर देशांमध्ये जर हे निकाल या वृत्तपत्रांच्या बाजूने लागले की तुम्ही आमचा कंटेंट, आमच्या बातम्या, आमचं वृत्त तुम्ही चोरून किंवा आमच्या परवानगीशिवाय घेऊन ते तुम्ही पत्रकाराचं नाव वगैरे वगळून जर एका वेगळ्या स्वरूपात मांडत असाल तर तुम्ही आमची मालमत्ता वापरताय आणि त्यासाठी तुम्हाला जबरदस्त नुकसान भरपाई द्यावी लागेल, असं जर निकाल न्यायालयाने दिला तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रासाठी आणि वर्तमानपत्रांसाठी एक अतिशय मोठा आणि क्रांतिकारक निर्णय असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.